मोफत शिक्षणाची ग्वाही दिली होती। आजही महाराष्ट्रामध्ये मुलींना फी भरावी लागते। ज्या संस्थांमध्ये मुली जात आहेत तिथे त्यांना हेच सांगण्यात येते की आमच्याकडे अजूनही हा कसलाही GR आलेला नाही। 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचं जे सरकारच्या माध्यमातून सगळ्या तरुण पिढीला दिलेलं सगळ्यात मोठं गाजर होतं, त्या बाबतीमध्ये काय झालं, किती लोकांना रोजगार सरकारच्या माध्यमातून देण्यात आला, असे कुठलेही आकडे अजूनही बाहेर आलेले नाहीत। पण खरं जे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येण्यासारखे होते, येऊ शकत होते, हे सगळे उद्योग इतर राज्यांमध्ये पळवून नेण्याचं काम किंवा आपल्या महाराष्ट्रातून घालवण्याचं काम ह्या सरकारने केलंय। आणि त्यामध्ये रोजगार तर मिळालाच नाही, पण तरुणांमध्ये आज आपण बघतोय की मोठ्या संख्येने तरुण वर्गातला जो क्रिमिनलचा डेटा आहे की त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त आज आपण जे क्रिमिनल डेटा रेकॉर्डला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तरुण पिढीचा आकडा हा मोठ्या प्रमाणावर आहे। माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या एका महिलेची जी रस्त्यावर डिलिव्हरी झाली होती, त्याही वेळेस सरकारला जाब विचारला होता। तुम्ही म्हणतायत ना की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देतोय, आम्ही खूप महाराष्ट्राची प्रगती करतोय, आमच्या माध्यमातून खूप मोठी कामं होत आहेत, मग ह्या महिलांचं काय? त्या महिलेची रस्त्यावर सगळ्या पुरुषांसमोर डिलिव्हरी झाली आणि ती जी बाळाची नाळ होती ना, ती दगडाने ठेचून नाळ तोडण्यात आली होती। अजूनही आपण म्हणतोय की आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं आहे किंवा आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेची काळजी आहे। ती महाराष्ट्रातली जनता नाहीये का? ती बहीण नाहीये का? ती आपली मुलगी नाहीये का जिच्यावरती ही परिस्थिती आली? त्या झाल्यानंतर देखील कुणावरही कारवाई करण्यात आली नाही। म्हणजे तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना, जे तिथे दोषी असतील त्यांनाही पाठीशी घालण्याचं काम त्या घटनेमध्ये करण्यात आलं। हे दुर्दैव म्हणावं लागेल की एखाद्या आपल्या लाडक्या बहिणीची डिलिव्हरी रस्त्यावर होते, यासारखं दुर्दैव महाराष्ट्रामध्ये कुठलंच नसेल।